2013ला भाजप नगरसेवकाकडून टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव, बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून प्रस्ताव मंजूर, सपकाळांकडून प्रस्तावाचं पत्र समोर. शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे समितीच्या सदस्या होत्या, तर ठरावाचे अनुमोदक अमित साटम होते. ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार. अंधेरीमधील रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव माझाच होता. भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनीच हा ठराव एकमतानं मंजूर केला होता. काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांचं वक्तव्य. तर मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळेला भाजपची ताकद नव्हती. अंधेरीमधल्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या वादावरून गोपाळ शेट्टींची प्रतिक्रिया. पुण्यात काँग्रेस भवनासमोर मोठा तणाव. सपकाळांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने. भाजपकडून दगडफेक केल्याचा आरोप, काँग्रेस कार्यकर्ता जखमी. आंदोलनाच्या वेळेला भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक. जखमींमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्त्यांसह 2 पोलीस आणि 2 पत्रकारांचा समावेश. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुणे पोलिसांची माहिती.